सद्गुरु घरचा ताना ग लागलो ध्यानात मी सद्गुरु घरचा ताना लागलो ध्यानात सद्गुरु घरचा ताना लागलो ध्यानात मी सद्गुरु घरचा ताना लागलो ध्यानात सद्गुरु घरचा ताना लागलो ध्यानात मी सद्गुरु घरचा ताना लागलो ध्यानात सद्गुरु घरचा ताना लागलो ध्यानात मी सद्गुरु घरचा ताना लागलो ध्यानात कशासाठी ध्यानाला लागला या असणाऱ्या माळेच्या जवळ जाण्यासाठी आणि म्हणून गुरु माझ्या ब्रह्म साक्षात नव्या मानव आले ध्यानात जाणून या खुना त्या मानाने देणे लागलो ध्यानात जाणून खुना त्या मानाने देणे लागलो ध्यानात सद्गुरु घरचा ताना लागलो ध्यानात मी सद्गुरु घरचा ताना लागलो ध्यानात जाणून खुना त्या मानाने देणे लागलो ध्यानात जाणून खुना त्या मानाने देणे लागलो ध्यानात सद्गुरु घरचा ताना लागलो ध्यानात मी सद्गुरु घरचा ताना लागलो ध्यानात मग या सद्गुरूनं काय केलेलं आहे लावून या भस्म कपाळी जन्म मरण चुकवली पाळी लावून या भस्म कपाळी जन्म मरण चुकवली पाळी फोन केल्या करता तुला नाही ना दिशे देणे लागलो फोन केल्या करता तुला नाही ना दिशे देणे लागलो ध्यानात फोन केल्या करता तुला नाही ना दिशे देणे लागलो ध्यानात सद्गुरु घरचा ताना लागलो ध्यानात मी सद्गुरु घरचा ताना लागलो ध्यानात आणि मग जात असताना या सद्गुरूनं काय दाखवलं तो माळी पाहण्यासाठी पहा फोन केल्या कारणातून नाही ना देशी देणी लागलो फोन केल्या कारणातून नाही ना देशी देणी लागलो ध्यानात सद्गुरु घरचा ताना लागलो ध्यानात मी सद्गुरु घरचा ताना लागलो ध्यानात मग या सद्गुरूनं काय सांगितलं पहा स्थूल सूक्ष्म आणि कारण महाकारण दावले फिरून साहेबरावांनी शेवटचं संगीत या पद्धतीचं गायलं आणि म्हणून स्थूल सूक्ष्म आणि कारण महाकारण दावले फिरून तुर्यापणात पाया साधा निशे देणे लागलो ध्यानात तुर्यापणात पाया साधा निशे देणे लागलो ध्यानात मी सद्गुरु घरचा ताना लागलो ध्यानात मी सद्गुरु घरचा ताना लागलो ध्यानात तुर्यापणा म्हणजे तुर्या अवस्था तुर्या अवस्था कुणापासून निर्माण झाली शाहीर या देहाची जडण करीत असताना ही तुर्या निर्माण झाली तुर्या पण ती कशी झाली जमलं तर उठल्यावर बारी सांगा नेमकं तुर्या कशाला म्हणायचं तुर्यापणात पाया साधा दिशी देणे लागलो तुर्यापणात निशी ध्याना तया दिशी लागलो ध्याना मी सद्गुरु घरचा ताना लागलो ध्यानात मी सद्गुरु घरचा ताना लागलो ध्यानात गंगा यमुना वाय जोरात कुठे गेलो परत 17वी जवळ जिला उलटे पाझर आहेत त्या ठिकाणी गंगा
यमुना वाह्य ज्वरात सरस्वती वाह्य ग्रामात तिकडं 3 नद्यांचा संगम आहे असं नव्हे याच्यात सुद्धा 3 नद्यांचा संगम साधता येतो गंगा यमुना वाह्य ज्वरात सरस्वती वाह्य ग्रामात केले स्नान शुद्ध मनाने शिदिणी लागलो ध्यान केले स्नान शुद्ध मनाने शिदिणी लागलो ध्यान सद्गुरु घरचा तालाव लागलो ध्यान सद्गुरु घरचा तालाव लागलो ध्यान कुठे माळी कुठं बसलेला काळ्यामध्ये निळा प्रकाश काळ्यामध्ये निळा प्रकाश निळ्यामध्ये मसूर विकाश कवी कर्त्याचं वर्णन आहे काळ्यामध्ये निळा प्रकाश निळ्यामध्ये मसूर विकास अनुभव खुना काय सांगू जाना निशिदिनी लागलो ध्यान अनुभव खुना काय सांगू जाना निशिदिनी लागलो ध्यान सद्गुरु घरचा तालाव लागलो ध्यान सद्गुरु घरचा तालाव लागलो ध्यान आपणारा सर्वांना माहिती आहे काळ्यामध्ये निळा प्रकाश आपल्या डोळ्यामध्ये पहा काळ्यामध्ये निळ बुबुळ आहे आणि त्याच्या आतमध्ये मसुरे प्रमाणे एक बिंदू आहे ज्या वेळेला माणूस शेवटच्या स्टेपला आलेला आहे 4 पाहुणे रावळे घरामध्ये बसलेले आहेत बाबा आई गेली का नाही त्यांना माहिती असतं परंतु नक्की त्याच्यावर शिक्कामोर्तब करीत नाहीत आणि मग आपण काय करतो डॉक्टर घरी घेऊन येतो डॉक्टर आणि डॉक्टर आणल्याच्या नंतर डॉक्टर पहिल्यांदा तुमची नाडी पाहतात सर्वांना अनुभव आहे नाडी पाहतात आणि मग आपल्या हातामध्ये एक बॅटरी घेतात आणि बॅटरी घेतात डोळा वासून पाहतात त्याच्यामध्ये बॅटरी मारतात आणि 100% शिक्कामोर्तब करतात असलेलं एक गिराईक यमराजाच्या दरबारी गेलेला आहे आणि म्हणून कवी कर्त्यानं वर्णन केलंय काळ्यामध्ये निळा प्रकाश निळ्यामध्ये मसूर विकास अनुभव खुना काय सांगू जाना निशिदिनी लागलो ध्यान अनुभव खुना काय सांगू जाना निशिदिनी लागलो ध्यान सद्गुरु घरचा तालाव लागलो ध्यान सद्गुरु घरचा तालाव लागलो ध्यान आणि म्हणून शाहीर मी मगाशी बाहेर होतो त्यावेळी बऱ्याच मंडळींची अशी चर्चा झालेली तेवढं तुम्ही 18 भार वनस्पतीची सांगितलेली यामध्ये अगदी खरं आहे या विश्वामध्ये 18 भार वनस्पती आहे पण एक भार मात्र नेमकं किती तेवढं उठले हो सांगा हरिभक्त परायण डुकरे बाबा गाव औरंगपूर यांच्याकडून सुद्धा आमच्या गायन पार्टीला 51 रुपये देणगी आली धन्यवाद कवी शंकररावाचे सूत्र ऐकून घेतील गुरु पुत्र कवी शंकररावाचे सूत्र जाणून घेतील गुरु पुत्र धन्य मनात आल्या जन्माने शिदिनी लागलो धन्य मनात आल्या जन्माने शिदिनी लागलो ध्यान सद्गुरु घरचा
लागलो